नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वडापाव. पहिला पाऊस जोरदार पडताच आपल्या घरात आज काय बनणार आहे? वडापाव. चला तर आपण सुरू करूया. मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये लावून एक 5-6 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरला चांगले बटाटे शिजवून घ्यायचेत. बटाटे शिजून झालेत. मी आता गॅस बंद करते. त्याच्यानंतर आपण पीठ घेतलेले, बेसन पीठ 1 पावशर. त्याच्यामध्ये मीठ टाकलं 1 चमचाभर, ओवा टाकला, थोडीशी हळद टाकून आपण चांगलं बॅटर तयार करून घेऊयात. पातळसर असं पाणी घालून चांगलं मळून घेऊयात. असं झालं पाहिजे पातळसर. त्याच्यानंतर बटाटे आपले चांगले शिजलेले आहेत, काढून घेऊयात कुकरमधून. इथे मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेऊयात वडापावसाठी. सालं काढून बटाट्याची मॅश करून घेऊयात आपण मॅशरने. जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त मोठं पण नाही ठेवायचं. असं अशा पद्धतीने करून घेऊयात. थोडेसे असे मोठे मोठे तुकडे पण थोडेसे ठेवायचे. त्याच्यानंतर मी 1 चमचाभर तेल टाकलंय. त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलंय. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हे वाटण हिरवी मिरची, अद्रक, लसूण चांगलं लालसर भाजीपर्यंत फ्राय करायचं आणि मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडीशी हळद टाकलेली. हे आता आपण मस्त कालवून घेऊयात. फोडणीवरून टाकलेले. त्याच्यानंतर मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं कालवून घेऊयात आणि छोटे छोटे गोळे करून सगळे घेऊयात. 15 ते 16 वडापाव झालेत माझे अर्धा किलोमध्ये. अशा पद्धतीनं मोठे मोठे चांगले वडापाव झाले. त्याच्यानंतर मी हे कालवलेलं बेसन पीठ होतं त्याच्यात अगोदर सोडा नाही टाकला, त्याच्यानंतर टाकला. त्याच्यावरती 1 5-6 लिंबाचे थेंब लिंबू पिळून टाकलं, म्हणजे चांगला सोडा विरघळतो आणि चांगले वडापाव चांगले होतात. चांगलं कालवून घेऊयात. त्याच्यानंतर उकळतं तेल आपण थोडंसं टाकूयात. एकदम कुरकुरीत असे वडापाव तयार होतात तेलामुळे. गरम तेल असं टाकायचं. त्याच्यानंतर चांगलं हलवून घेऊयात आणि आपण आता सगळे वडे तळून घेऊयात. बघा किती सुंदर वडे झालेले आहेत. खायला पण इतके चविष्ट झाले की काय विचारायलाच नको. आता आपण एक एक करून तळून घेऊयात. त्याच्यानंतर आपण मिरच्या तळूयात. ह्याच्याबरोबर मधून अशी चीर मारून घ्यायची. मग तेलात टाकल्यानंतर उडणार नाही, अंगावर नाही, तेल भाजणार नाही म्हणून असे मधून चीर पाडून घ्यायची. नाहीतर काय होतं, ते मिरची तेलात टाकले की फुटते, उडते, अंगावर तेल भाजतं. त्याच्यामुळं अशी चीर पाडून घ्यायची आणि आपण ह्या वडापावबरोबर मिरच्या तळून घेऊयात. झाले आपले मस्त वडे तयार. वडे झाले, मिरच्या झाल्या. आता त्याच्याबरोबर आपण खायला एक अशी मस्त अशी चटणी बनवूयात, अगदी पुणेरी स्टाईल. लाल चटणी बनवूयात. वडे झाले तळून. आता आपण चटणीची तयारी करूयात. त्याच राहिलेल्या पिठात आपण
ती चटणी करणार आहोत. जे तळून पीठ राहिलेलं त्यालाच आपण असे बारीक बारीक करून घेऊयात, टाकून घेऊयात थोडं थोडं आणि कुरकुरीत असं भाजून घेऊयात, लालसर होईपर्यंत. ह्याचीच आपण चटणी करायची आहे. अगदी बाहेर मिळते तशीच, हॉटेलसारखी टेस्ट, एकदम जबरदस्त. बघा आता किती मी छान चटणी बनवून दाखवते आणि तुम्ही पण बनवून दाखवा, बनवून खावा, नक्कीच आवडेल तुम्हाला पण अशी रेसिपी. आता मी इथे तळून घेतलेलं आहे, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 चमचे लाल तिखट घेतलेले आणि हे बेसनाचे आपण छोटे छोटे तळून घेतलेले. त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून आपण मिक्सरला चांगलं फिरवून घेऊयात. झाली आपली मस्त चटणी तयार. त्याचबरोबर मिरच्या तळलेल्या होत्या, त्याच्यावरती थोडंसं लिंबू आणि मीठ टाकून कालवून घेऊयात. झाला आपला मस्त गरमागरम वडापाव तयार. तुम्हाला हा वडापाव कसा वाटला नक्की सांगा.